तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून सेंटेन्स बिल्डिंग म्हणजेच वाक्यरचना तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ते आपण समजून घेतलं. त्यात आपण 2 टॉपिक समजून घेतलेत. पहिला लेटर्स आणि दुसरा वर्ड्स. लेटर्स आणि वर्ड्स हे समजून घेत असताना जे आपण लेटर्स समजून घेतलेत, लेटर्स म्हणजेच काय तर आपले अल्फाबेट्स, मूळाक्षरे किंवा आपण त्यांनाच वर्णमाला असे म्हणतो. आणि त्याचे 2 गट तयार झालेत. आपण त्यांना स्वर आणि व्यंजन असे म्हणत असतो. स्वर आणि व्यंजन यांचा वापर करून किंवा त्या अक्षरांची योग्य सांगड घालून शब्द कसे तयार होतात हे आपण समजून घेतलं. जर अर्थपूर्ण त्या अक्षरांची मांडणी केली नाही तर शब्द अर्थपूर्ण तयार होत नाही, हे आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलं. जर अर्थपूर्ण शब्द तयार झाला नाही तर वाक्य रचना किंवा वाक्य सुद्धा परफेक्ट तयार होणार नाही. आणि म्हणून अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी तो पहिला व्हिडिओ माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. ती माहिती असणं अपेक्षित आहे. जर आपल्यापैकी कोणी माहिती पाहिली नसेल तर प्लेलिस्टमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिली जाईल. तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही पहा आणि नंतरच हा जो टॉपिक आहे तो समजून घ्या. स्टेप बाय स्टेप जर आपण समजून घेतलं तर ती माहिती आपल्याला व्यवस्थित कळत असते, व्यवस्थित समजायला मिळत असते. आणि व्हिडिओ कोणीही स्किप करू नका, कारण प्रत्येक वेळा महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात, महत्वाच्या टिप्स दिल्या जातात, नियम सांगितले जातात, काही पायऱ्या असतात. त्या पायऱ्यानुसार जर आपण समजून घेतलं तरच तो घटक आपला क्लिअर होत असतो. ठीक आहे. आणि म्हणून सेंटेन्स बिल्डिंग तयार करत असताना म्हणजे वाक्य रचना तयार करत असताना जसा लेटर्स वर्ड्स जसे महत्वाचे आहेत, तसाच पुढचा जो टॉपिक आहे जो आज आपण समजून घेणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे फ्रेजेस. त्या टॉपिकचं नाव काय आहे? फ्रेजेस. आता फ्रेजेस म्हणजेच काय? फ्रेजेस म्हणजेच वाक्यांश. फ्रेजेस म्हणजेच काय? वाक्यांश. आता वाक्यांश म्हणजेच काय तर आपण ती व्याख्या समजून घेणार आहोत. ओके. प्रथम आपण लक्षात ठेवूया, फ्रेजेस म्हणजेच वाक्यांश. म्हणजेच आपण त्याला लहान लहान वाक्य असेही म्हणत असतो. छोटी जी काही वाक्य असतात, काही वेळा एक शब्दाचाही तो समूह असू शकतो. काही शब्दांचा समूह त्याला आपण वाक्यांश म्हणत असतो, वाक्य म्हणत असतो. पहा, या ठिकाणी डेफिनेशन लिहिलेलं आहे. फ्रेजेस म्हणजेच वाक्यांश. फ्रेजेस म्हणजेच काय? वाक्यांश. डेफिनेशन पहा. A phrase is a small group of words. A phrase is a small group of words. It may consist of one or more words. It may consist of one or more words. म्हणजेच काय तर फ्रेज हा जो काही भाग असतो हा शब्दांचा समूह असतो. फ्रेज म्हणजेच काय तर शब्दांचा समूह. आपण म्हणतो ना, अनेक पुस्तके एकत्र केली की त्याला आपण एक वेगळं नाव देत असतो. अनेक मुलं किंवा एकापेक्षा अधिक मुलं एकत्र असतील तर आपण त्याला वेगळं नाव देत असतो. बरोबर. एकत्रित वस्तूंच्या संचास किंवा एकत्रित वस्तूंचा जो काही भाग असतो त्याला विशिष्ट प्रकारची नावं दिले जात असतात. तशाच पद्धतीने या ठिकाणी फ्रेज हा शब्दांचा समूह असतो. फ्रेज म्हणजेच काय तर शब्दांचा समूह. सेकंड, फ्रेज मध्ये कमीत कमी एक शब्द सुद्धा असू शकतो. फ्रेज जे काही असतात त्यामध्ये कमीत कमी एक शब्द सुद्धा असू शकतो. अधिकाधिक काही अनेक शब्द असू शकतात. त्याला म्हणजे अनेक शब्दांचा समूह म्हणजे फ्रेज, किंवा कमीत कमी एक शब्द जरी असेल तरी आपण त्याला काय म्हणत असतो? फ्रेज असे म्हणत असतो. व्याख्या समजून घेतल्यानंतर आपण पुढची माहिती समजून घेऊया. फ्रेज म्हणजे पूर्ण वाक्य नाही. फ्रेज हा जो काही असतो तो पूर्ण वाक्य नसतो, परंतु अर्थपूर्ण शब्दांचा समूह असतो. जो 1-2 शब्दांचा जो समूह तयार झालेला असतो तो मात्र अर्थपूर्ण असतो. जरी वाक्य पूर्ण नसेल तरी सुद्धा तो अर्थपूर्ण शब्दांचा समूह असल्या कारणाने त्याला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला असतो. कसं ते आपण समजून घेतोय. फॉर एक्झाम्पल पहा, इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी, सकाळमध्ये. सेकंड पहा, ऑन द टेबल. ऑन द टेबल. ऑन द टेबल म्हणजेच काय तर टेबलावर. अर्थपूर्ण शब्दांचा समूह आहे, पण टेबलावर काय?
वाक्य पूर्ण अर्थ सांगतोय का? तर नाही. आपल्याला फक्त तो अर्थपूर्ण शब्दांचा समूह समजून घ्यायचा आहे. थर्ड नंबर पहा, व्हेरी ब्युटिफुल. व्हेरी ब्युटिफुल, खूप सुंदर. ऍट स्कूल, शाळेत. इन द क्लास, वर्गात. आफ्टर लंच, जेवणानंतर. इन द पार्क, बागेत. बिफोर स्लीप, बिफोर स्लीप म्हणजे झोपण्यापूर्वी, एक्सेट्रा. असे अनेक एक्झाम्पल्स आपल्याला समजून घेता येतात. हे जे आपण एक्झाम्पल समजून घेतलेत, इन द मॉर्निंग असेल सकाळमध्ये, ऑन द टेबल असेल, व्हेरी ब्युटिफुल, ऍट स्कूल, इन द क्लास, आफ्टर लंच, इन द पार्क, बिफोर स्लीप, हे जे एक्झाम्पल्स आहेत, हे एक्झाम्पल्स कशाचे आहेत? तर प्रेजचे आहेत. म्हणजे शब्द समूह आहेत. त्यांना आपण काय म्हणत असतो? शब्द समूह असे म्हणत असतो. लक्षात ठेवा, आपल्याला वाक्य तयार करण्यासाठी हे शब्द समूह खूप महत्वाचे असतात. कसे ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. पुढची माहिती पहा. प्रेज घेऊन वाक्य कसे तयार केले जातात तर ते आपण समजून घेतोय. हे जे प्रेज आहेत, हे जे प्रेजेस आहेत, हे घेऊन वाक्य कसे तयार करायचे त्यासाठी महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात. आणि आणखीन या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रेज कसं ओळखायचं हे सुद्धा सांगितलं जाणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका. ओके, पहा. प्रेज घेऊन तुम्ही वाक्य कसे तयार करू शकता? तर हा प्रेजचा भाग आहे. प्रेज हा प्रेज आहे आणि त्या प्रेजचा वाक्यामध्ये कसा उपयोग झाला ते आपण समजून घेतोय. प्रेज आहे इन द पार्क. प्रेज काय आहे? इन द पार्क म्हणजे बागेत. इन द पार्क म्हणजेच काय? पार्क म्हणजेच काय? तर बाग किंवा बगीचा, बगीचात किंवा बागेत. वाक्य कसा तयार झाला? आय प्ले इन द पार्क. आय प्ले इन द पार्क म्हणजे मी बागेत खेळतो. हा तो वाक्य तयार झाला. वाक्यामध्ये प्रेज आलेला आहे इन द पार्क. अशा पद्धतीने प्रेजचा वाक्यात उपयोग केला जातो. सेकंड पहा, प्रेज आहे व्हेरी ब्युटिफुल. प्रेज काय आहे? व्हेरी ब्युटिफुल हे प्रेज आहे. या प्रेजचा वाक्यात कसा उपयोग झाला? तर वाक्य पहा, शी इज व्हेरी ब्युटिफुल. शी इज व्हेरी ब्युटिफुल. शी म्हणजेच कोणती? ती कोणी असू शकतो की त्या संदर्भात सांगितलेलं आहे. तिच्या संदर्भात शी इज व्हेरी ब्युटिफुल, की ती खूप सुंदर आहे. हा वाक्य झाला. म्हणजेच काय? तर ह्या वाक्यामध्ये हा प्रेज वापरण्यात आलेला आहे. प्रेजचा कसा वापर केला जातो हे आपण अशा पद्धतीने समजून घेऊ शकतो. प्रेजेस जर आपल्याला लक्षात आले तर आपण त्या वाक्यात सहजरित्या त्याचा उपयोग हा करू शकतो. ठीक आहे. पुढची सेंटेन्स पहा. प्रेज आणि सेंटेन्स मध्ये काय फरक असतो? आपण काय समजून घेतो या ठिकाणी? फरक समजून घेतोय. प्रेज आणि सेंटेन्स मध्ये असणारा फरक. प्रेज आणि सेंटेन्स यामध्ये काय वेगळं पण असतं ते आपण समजून घेतोय. प्रेज आणि सेंटेन्स. तर पहिला फरक काय आहे? सब्जेक्ट अँड वर्ब अपूर्ण असतात. सब्जेक्ट अँड वर्ब हे इनकम्प्लीट असतात, अपूर्ण असतात. सेंटेन्स मध्ये काय असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब हे पूर्ण असतात. ओके, त्या वाक्याच्या मदतीने आपल्याला समजायला मिळणार आहे. सेकंड डिफरन्स पहा, अर्थ अपूर्ण असतो. प्रेज मध्ये अर्थ अपूर्ण असतो. या ठिकाणी आपण समजून घेतलं. पहा, वाक्य नसतो. ओके, अर्थ अपूर्ण असतो. सेंटेन्स मध्ये अर्थ पूर्ण असतो. प्रेज म्हणजेच काय? पूर्ण वाक्य नाही. प्रेज म्हणजेच काय? तर पूर्ण वाक्य नसतो. वाक्य हा पूर्ण झालेलाच नसतो. आणि सेंटेन्स मध्ये वाक्य पूर्ण असते. सेंटेन्स मध्ये वाक्य पूर्ण असते. फॉर एक्झाम्पल म्हणून प्रेजचा एक्झाम्पल आहे इन द गार्डन. इन द गार्डन. आणि सेंटेन्स कसा असतो? हा प्रेज आहे. या प्रेजचा वाक्यात कसा उपयोग केला जातो? द चिल्ड्रन प्ले इन द गार्डन. म्हणजेच इन द गार्डन हा प्रेज आहे. वाक्य हा असा तयार झाला. द चिल्ड्रन प्ले इन द गार्डन. वाक्य आणि आपल्याला प्रेज हे लक्षात असावेत. वाक्यांश आणि वाक्य यातील हा जो फरक आहे तो फरक आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. तर आपण व्यवस्थित त्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आपण पुढची माहिती समजून घेतोय. टाइप्स ऑफ प्रेजेस. टाइप्स ऑफ प्रेजेस म्हणजेच वाक्यांशाचे काही प्रकार. वाक्य तयार करत असताना आपल्याला प्रेजेस हे खूप महत्वाचे आहेत. त्याचबरोबर प्रेजेसचे सुद्धा काही उपप्रकार तयार झालेले आहेत. त्यातील पहिला आहे
नाउन प्रेज. नाउन प्रेज म्हणजेच नाम वाक्यांश. नाउन प्रेज म्हणजेच काय तर नाम वाक्यांश हे आपण समजून घेतोय. 4-5 प्रकार आहेत ते आपण समजून घेऊया. माहिती पूर्ण पहा जेणेकरून आपल्याला ती गोष्ट व्यवस्थित समजायला मिळेल. वाक्य तयार करण्यासाठी सेंटेन्स बिल्डिंग जर आपल्याला व्यवस्थित क्रिएट करायचे असेल, तयार करायचे असेल तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात. त्याशिवाय आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकत नाही. शब्दसमूह म्हणजे अर्थपूर्ण वाक्य नसतो आणि म्हणून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला असे लहान लहान जे काही शब्दसमूह असतात, प्रेजेस असतात, ते आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. ते आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. पहा, नाउन प्रेज म्हणजे नाम वाक्यांश. नाउन प्रेज म्हणजे नाम वाक्यांश. डेफिनेशन काय आहे तर नामाचे कार्य करणाऱ्या शब्दसंचास नाम वाक्यांश असे म्हणतात. नामाचे कार्य करणाऱ्या शब्दसंचास नाम वाक्यांश असे म्हणतात. एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. फर्स्ट अ रेड रोज, सेकंड अ बिग हाऊस, थर्ड माय बेस्ट फ्रेंड. नामाचे कार्य करणाऱ्या म्हणजे त्या वाक्यामध्ये प्रत्यक्ष व्यक्ती आलेला नसतो परंतु ते नामाचे कार्य करत असतात. असा जो शब्द असतो त्या शब्दास काय म्हणतात नाउन प्रेज असे म्हटलं जातं. अ रेड रोज म्हणजेच लाल फुल, अ बिग हाऊस मोठे घर, माय बेस्ट फ्रेंड म्हणजे माझा चांगला मित्र. ओके, फॉर एक्झाम्पल आपण वाक्य समजून घेतोय. पहा, त्यातील पहिला वाक्य आहे आय कॅन नॉट डिसाइड व्हेन टू इन्व्हाइट गेस्ट. आय कॅन नॉट डिसाइड व्हेन टू इन्व्हाइट गेस्ट म्हणजेच काय की मला कळत नाही की मी आमच्या पाहुण्यांना केव्हा आमंत्रित करावे. आता या ठिकाणी नाम वाक्यांश किंवा नाउन प्रेजेस कोणता आहे तर व्हेन टू इन्व्हाइट गेस्ट हे आपल्याला ओळखता यायला हवं. आय कॅन नॉट डिसाइड की मी ठरवू शकत नाही व्हेन टू इन्व्हाइट गेस्ट की पाहुण्यांना केव्हा बोलवावे किंवा केव्हा आमंत्रित करावे. सेकंड पहा, आय डोंट नो व्हेअर धोनी लिव्ह. आय डोंट नो व्हेअर धोनी लिव्ह या वाक्यात नाउन प्रेज कोणतं असेल बरं, काय सांगू शकता का? नाउन प्रेज काय असू शकतं? व्हेअर धोनी लिव्ह म्हणजेच काय तर धोनी कुठे राहतो मला माहिती नाही. धोनी कुठे राहतो मला माहिती नाही. अर्ली टू वेक अप इज अ गुड हॅबिट. अर्ली टू वेक अप इज अ गुड हॅबिट म्हणजेच काय सकाळी लवकर उठणे ही चांगली सवय आहे. हे अर्थपूर्ण वाक्य आहे. या अर्थपूर्ण वाक्यामध्ये प्रेज कोणतं असेल बरं? अर्ली टू वेक अप इज अ गुड हॅबिट काय असेल? शब्दसमूह कोणता असू शकतो? नाउन प्रेज कोणता असू शकतो सांगा. अर्ली टू वेक अप, अर्ली टू वेक अप इज अ गुड हॅबिट म्हणजे सकाळी लवकर उठणे ही चांगली सवय आहे. ओके, नेक्स्ट पहा 4 नंबर. मिस सिंधुताई सबकाळ लाइक्स हेल्पिंग टू ऑर्फॅन्स. मिस सिंधुताई सबकाळ लाइक हेल्पिंग टू ऑर्फॅन्स. ऑर्फॅन्स म्हणजेच काय अनाथ. ओके, सिंधुताई सबकाळ यांना अनाथांना मदत करायला आवडते. सिंधुताई सबकाळ यांना अनाथांना मदत करायला आवडते. ह्या वाक्यात नाउन प्रेज काय असेल बरं? तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जर आपल्याला ओळखता आलं तर आपण सहजरित्या काय करू शकतो ते त्या वाक्यातील प्रेज शोधू शकतो. हेल्पिंग टू ऑर्फॅन्स, हेल्पिंग टू ऑर्फॅन्स. आता यामध्ये काही कर्ता आलेले आहेत, कर्ताविषयी माहिती सांगणारे शब्दसमूह आलेले आहेत, तर काही कर्माविषयी माहिती सांगणारे शब्दसमूह आलेले आहेत. हे आपल्याला माहिती असायला हवे. या संदर्भात सुद्धा तुम्हाला डिटेल्स माहिती दिली जाईल परंतु एकाच व्हिडिओच्या माध्यमातून नाही तर टप्प्याटप्प्याने. ठीक आहे, तर यामध्ये काही कर्ताविषयी माहिती सांगणारे आहेत, काही कर्माविषयी माहिती सांगणारे आहेत, हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढचा आपण जो काही प्रकार आहे तो आपण पार्ट पहा. आपण भाग कशाचे समजून घेतोय? टाइप्स ऑफ प्रेजेस. ओके, वाक्यांशाचे काही उपप्रकार. त्यात आपण नाउन प्रेज समजून घेतला,
सेकंड पहा व्हर्ब फ्रेज. व्हर्ब फ्रेज म्हणजेच काय तर यामध्ये क्रियापद हा मुख्य असतो. क्रियापद व्हर्ब म्हणजेच काय तर क्रिया. क्रिया जी काही झालेली आहे ती क्रिया या ठिकाणी मुख्य समजली जाते आणि त्याला अनुसरून या ठिकाणी फ्रेजेस तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल इज गोइंग, इज गोइंग. सेकंड हॅज इटन. थर्ड वॉज प्लेइंग. ओके, अशा प्रकारचे फ्रेजेस या ठिकाणी आलेले असतात. वाक्यामध्ये यांचा उपयोग झालेला असतो. ते आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. शॉर्ट मध्ये घेऊया कारण बऱ्यापैकी आपल्या लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट पहा ऍडजेक्टिव्ह प्रेज. ऍडजेक्टिव्ह प्रेज म्हणजेच काय तर यामध्ये माहिती सांगितलेली आहे. तर नामाचे वर्णन करणारे जे अक्षर असतात किंवा शब्दसमूह असतात ते आलेले असतात. विशेषणाचे कार्य करणाऱ्या शब्दसंचास विशेषण वाक्यांश असे म्हणतात. विशेषणाचे कार्य करणाऱ्या शब्दसंचास काय म्हटलं जातं विशेषण वाक्यांश असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल व्हेरी ब्युटिफुल, फुल वॉटर, टू डिफिकल्ट. हे जे शब्दसमूह आहेत हे आपण ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत. ओके, आणि म्हणून या आपल्याला माहिती काही प्रमाणात माहिती आहे, फक्त ते आपल्याला आता समजून घेणं गरजेचं आहे. यांचा वाक्यात कसा उपयोग केला जातो. व्हेरी ब्युटिफुल, फुल वॉटर, टू डिफिकल्ट. वाक्यात कसा उपयोग केला जातो पहा. या ठिकाणी आपण दोन दोन वाक्य पाहिलेले आहेत. द गोल्ड चेन कॉस्ट हिम 50,000 रुपीज. द गोल्ड चेन कॉस्ट हिम 50,000 रुपीज. पहिला वाक्य. सेकंड पहा द चेन ऑफ गोल्ड कॉस्ट हिम 50,000 रुपीज. या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे तर ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय तर नामाचे वर्णन करणारे फ्रेज. त्या वाक्यामध्ये नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे जे शब्दसमूह आलेले असतील ते आपल्याला शोधायचे आहे. ते ह्या प्रकारचे असू शकतात. आता वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर गोल्ड चेन कॉस्ट ही 50,000 गोल्ड. गोल्ड चेनची कॉस्ट किती आहे 50,000 रुपीज आहे. ओके ना. सेकंड पहा द चेन ऑफ गोल्ड कॉस्ट हिम 50,000 रुपीज. सेकंड मध्ये द चेन ऑफ गोल्ड, द चेन ऑफ गोल्ड कॉस्ट हिम 50,000 रुपीज. हे आपल्याला अशा पद्धतीने शोधायचे. सेकंड सेंटेन्स अलाउद्दीन बिकेम अ वेल्दी मॅन. अलाउद्दीन बिकेम अ वेल्दी मॅन. And second sentence अलाउद्दीन बिकेम अ मॅन ऑफ ग्रेट वेल्थ. म्हणजेच काय तर पहिल्या वाक्यामध्ये वेल्दी मॅन, अ वेल्दी मॅन. कोण वेल्दी मॅन. अलाउद्दीन कसा व्यक्ती आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्दसमूह असेल तो आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी नाम आहे अलाउद्दीन. विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे अ वेल्दी मॅन. की अलाउद्दीन हा व्यक्ती कसा आहे वेल्दी मॅन आहे. वेल्दी म्हणजे श्रीमंत. ओके. अलाउद्दीन बिकेम अ मॅन ऑफ ग्रेट वेल्थ. म्हणजेच काय तर आपल्याला या वाक्यामध्ये जे शब्दसमूह आलेले आहेत ते ह्या प्रकारचे आलेले आहेत. विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो तो आपल्याला निवडायचा असतो. त्या वाक्यात त्या कर्त्याबद्दल नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो शब्दसमूह असतो त्याला आपण ऍडजेक्टिव्ह फ्रेज असे म्हणत असतो. शी इज व्हेरी ब्युटिफुल. शी इज व्हेरी ब्युटिफुल. आपण जर समजा वाक्य ब्युटिफुल तर यामध्ये व्हेरी ब्युटिफुल हा काय झाला प्रेज झाला. काय झाला प्रेज झाला. कोणाविषयी माहिती सांगतोय तो शब्दसमूह तर शी. शी म्हणजेच कोण तर ती जी कोण असेल ती खूप सुंदर आहे. फुल वॉटर टू डिफिकल्ट. इट्स व्हेरी डिफिकल्ट. ते खूप अवघड आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. नेक्स्ट टाइप्स पहा. 4 नंबर ऍडवर्ब फ्रेज. ऍडवर्ब फ्रेज म्हणजेच काय तर क्रियाविशेषण वाक्यांश. क्रियाविशेषण वाक्यांश. क्रियाविशेषणाचे कार्य करणाऱ्या शब्दसंचास क्रियाविशेषण वाक्यांश असे म्हणतात. क्रियाविशेषणाचे कार्य करणारे जे शब्दसमूह असतील त्याला ऍडवर्ब फ्रेज म्हणजेच क्रियाविशेषण वाक्यांश असे म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल व्हेरी क्विकली, टू लेट. व्हेरी क्विकली, टू लेट. थोडक्यात आपल्याला समजलेलं आहे की जी काय क्रिया होत असते ती क्रिया कशी होत आहे. म्हणजेच जी क्रिया होत असते त्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा काय असतो शब्दसमूह असतो. ऍडवर्ब फ्रेज असतं. ओके.
फॉर एक्झाम्पल, शी स्पोक टू द चाइल्ड काइंडली. शी स्पोक टू द चाइल्ड काइंडली. ती मुलांसोबत बोलत आहे, परंतु कसं? काइंडली. शी स्पोक टू द चाइल्ड इन अ काइंड मॅनर. बघा, शी स्पोक टू द चाइल्ड इन अ काइंड मॅनर. म्हणजेच ती मुलांसोबत खूप नम्रपणे बोलत आहे. आदरयुक्त आपण म्हणतो ना, अगदी नम्रपणे किंवा आपुलकीने बोलणे. अशा पद्धतीने सर्च फॉर वॉटर एव्हरीवेअर, की पांडव पाणी शोधत होते. एव्हरीवेअर, एव्हरीवेअर म्हणजेच काय? तर सगळीकडे, सर्वत्र पांडव पाणी शोधत होते, पाण्याच्या शोधात होते. द पांडवाज सर्च फॉर वॉटर इन ऑल डिरेक्शन्स. म्हणजेच काय? चारही दिशेला पांडव काय करत होते? तर पाणी शोधत होते. इन ऑल डिरेक्शन. इन ऑल डिरेक्शन म्हणजेच काय? तर या ठिकाणी आपल्याला जे मिळालेलं आहे शब्दसमूह इन ऑल डिरेक्शन. द पांडवा सर्च फॉर वॉटर. पांडवास पाणी शोधत होते. कुठे? शब्दसमूह अपूर्ण आहे आणि म्हणून ते विशेष माहिती सांगणारे शब्दसमूह आहेत. इन ऑल डिरेक्शन म्हणजे सर्वत्र किंवा चहूकडे. द पांडवा सर्च फॉर वॉटर. पांडव पाणी शोधत होते. एव्हरीवेअर, सर्वत्र, सगळीकडे. ओके. नेक्स्ट पॉइंट पहा, प्रीपोजिशन प्रेज म्हणजेच उभयान्वयी वाक्यांश. प्रीपोजिशन प्रेज म्हणजेच उभयान्वयी वाक्यांश. त्याचे एक्झाम्पल्स आपण समजून घेतोय. ऑन द टेबल, अंडर द ट्री. ऑन द टेबल, द बुक इज ऑन द टेबल. ओके. अंडर द टेबल, इन द बॉक्स, अबाउट द बॉक्स. ओके. अशा पद्धतीने जे काही शब्द वापरले जातात, इन, ऑन, अंडर, नियर, बिहाइंड, इन फ्रंट ऑफ, हे जे शब्द आहेत किंवा जे प्रेज आहेत, ते प्रेज म्हणजेच काय? तर हे उभयान्वयी वाक्यांशाचे एक्झाम्पल्स आहेत. आता जर समजा एखादा वाक्य असेल तर त्या वाक्यातील जे प्रेज असतात ते प्रेज कसे ओळखावेत, तर त्यासाठी आपल्याला एक गोष्ट महत्वाची आहे, ती लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. जर समजा प्रेज आलेलं असेल किंवा एखादा वाक्यात जो भाग दिलेला असेल त्यातील प्रेज शोधा असं म्हटलं तर अर्थपूर्ण होत नसेल तर समजायचं ते काय आहे? प्रेज आहे. काय आहे? प्रेज आहे. सेकंड, कोण, काय, कुठे, कसे याचे अपूर्ण उत्तर मिळत असेल, याचा पूर्ण जर उत्तर तुम्हाला मिळत नसेल तर ते सुद्धा काय असते? प्रेज असते. काय असतं? प्रेज असतं. म्हणजे शब्दसमूह असतो. कोण, काय, कुठे म्हणजे कर्ता, कर्म, क्रिया ह्या गोष्टींची जर पूर्ण माहिती मिळत नसेल तर तो भाग सुद्धा कशाचा असतो? प्रेजेसचा असतो. आणि म्हणून आपल्याला हे सर्व माहिती असणं अपेक्षित आहे. जर हा टॉपिक आपल्याला उपयुक्त वाटत असेल, आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून अधिकाधिक शेअर करा. अशाच प्रकारची माहिती समजून घेण्यासाठी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे अशाच प्रकारची उपयुक्त माहितीची नोटिफिकेशन आपल्या सर्वांना मिळू शकेल. पुढे लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर.